प्रस्तुत करता मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगे, सराफ आणि जव्हेरी, वैभवशाली परंपरा, सुवर्णमयी शुद्धतेची। युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा। अजितदादांचा नाव न घेता सुरेश धसमवर निशाणा। फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण आणि घड्याळ निवडून दिलं, धसांचं वक्तव्य। पुणे अत्याचार प्रकरणात दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध, आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद, कोणताही प्रतिकार झाला नाही। सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसतीये, वकिलांचा मोठा दावा। आरोपी आणि पीडित महिन्याभरापासून एकमेकांना ओळखायचे। घटनेच्या वेळी दोघांमध्ये 7,500 पैशांचा व्यवहार झाला। पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या परिचयातील ॲडव्होकेट सुमित पोटे यांचा धक्कादायक दावा। पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, तर गाडेला 70 तासांनंतर गुनाट गावातनं केली होती अटक। अटकेआधी आरोपी गाडेचा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न। प्राथमिक वैद्यकीय अहवालात आरोपीच्या गळ्यावर जखमा। पुणे पोलीस आयुक्त मितेश कुमार यांची माहिती। कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही। शिंदेंच्या प्रयागराज दौऱ्यावर ठाकरेंची टीका, तर बाळासाहेबांची शिवसेना आणि विचारांसोबत ज्यांनी बेईमानी केली त्यांचं पाप धुण्यासाठी प्रयागराजला गेलो, शिंदेंचंही ठाकरेंना उत्तर। मुख्यमंत्री कार्यालयाला बॉम्ब न उडवण्याची धमकी, मुख्यमंत्री फडणवीसांवर सुद्धा हल्ला करणार असल्याचा धमकीत उल्लेख। पाकिस्तानी नंबरवरून ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सअपवर मेसेज, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। मनोज कुमार शर्मा राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी, यशस्वी यादव आता राज्य सायबर सेलचे अप्पर पोलीस महासंचालक असणार, तर सुहास वारके कारागृह आणि सुधार सेवा विभागाचे नवे अप्पर पोलीस महासंचालक। मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोनं ऐतिहासिक टप्पा गाठला। मेट्रो 3 ची कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण। आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा मेट्रो मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी सुरू। सीएसएमटी स्थानकातील फलाट विस्तारीकरणासाठी आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक, तर सीएसएमटी ते भायखळा दरम्यान आज 5 तास तर उद्या 10 तासांचा रात्रकालीन ब्लॉक असणार।